लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जगाच्या पाठीवर नवल असलेले श्रद्धेचा गाव पीरबावडा. सुफी संतांच्या काळापासून सुरू असलेल्या रूढी परंपरा आजही कायम. छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा गावात सुफी संतांच्या काळापासून सुरू असलेल्या रूढी परंपरा आजही गावकरी काटेकोरपणे पाळतात. पीरबावडा व आडगाव खुर्द हे गाव फुलंब्री तालुक्यात राजूर गणपती रोडवर वसलेले आहे. या गावात सतयुगात सुफी संतांची 1400 संतांची पालखी म्हणजे जमात आली होती. तर या गावातून आलेले सर्व सुफी संत वेगवेगळ्या दिशेने अल्लाह एक आहे हा मुख्य संदेश देण्यासाठी प्रवासात निघून गेले. मात्र हजरत शहामिया बाबा वली रहमतुल्लाह अले हे संत इथेच म्हणजे पीरबावडा गावात थांबले होते. बाबांच्या हयातीमध्ये बाबांनी अनेक चमत्कार करून दाखवले आहे असे जुने जाणते सांगतात. शहामिया बाबा यांना श्याम बाबा म्हणून सुद्धा पुकारले जाते. श्याम बाबांच्या हयातीपासून काही रूढी व परंपरा आजही गावकरी काटेकोरपणे पाळतात. त्यात म्हणजे या गावात आजही डबल मजली इमारत घर कोणीही बनवत नाही. आजही या गावात विटांचे वापर बांधकाम करण्यासाठी होत नाही. या गावातील रहिवासी वतनदार पोळ्यांपासून तर होळीनंतर होणाऱ्या श्यामबाबांच्या उरूसपर्यंत लग्न कार्य करत नाही. बाबांचा संदल व उरूस होळी होऊन 5व्या दिवशी साजरा करण्यात येतो. आजही या गावात विटांचे बांधकाम केलेले घर व डबल मजली इमारत घर कोणीही बांधत नाही. बाबांना संदल लावल्याशिवाय कोणीही आपल्या मुलामुलींना हळद लावत नाही म्हणजे लग्न करत नाही. हे सर्व आजही या गावात व पंचक्रोशीत पाहायला मिळते. दर्गा व उरुसच्या दिवसात बोकड्यांच्या कंदुरींचे नवस केले जातात. आजच्या या आधुनिक युगात आपण पीरबावडा गावात येऊन हे सर्व चमत्कारिक वस्तू व श्रद्धा पाहू शकता. विशेष म्हणजे येथील दर्गाला श्यामबाबाला सर्व समाजाचे नागरिक मोठ्या श्रद्धेने मानतात व आपले नवस पूर्ण करताना दिसतात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.